हाय फ्रेंड्स, नमस्कार, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचे नाव आहे संगीताच स्ट्रीट टेल्स. हे बघा, आवाज दिल्याच्या नंतर आमचे आले. बोला बोला मॅडम, कशा आहात? कशा आहात? कशा आहात? कोण आले? कोणच नाही आलं बाळा. कोण नाही आलं खालून माझ्याबरोबर? कोणच आलेलं नाही, त्यामुळे नो किरकिर. लाली काय होतंय? चला चला चला, खायला द्यायचं तुम्हाला. चला डॉन, भूक लागली ना डॉनला. झोपेतून उठला का? 1-1:30 वाजले दुपारचे आणि तुम्ही झोपलेले होता काय? चला चला चला. आज खरं तरी ना मला असं खूप त्रास होत होता मनातून, म्हणून आज मी लवकरच दुपारी आली. 2 दिवस झालं मी न्यूज चॅनलला पाहत आहे. पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी अनेक गायी, म्हशी, मुके प्राणी पाण्यात वाहून गेले. आणि म्हणजे ते जे लोक आहेत ना, ज्यांचे प्राणी आहेत, ते इतके रडत होते की म्हणजे त्यांना, म्हणजे मला ते पाहून मलाच काही सुचत नव्हतं. मला इतका त्रास होतो ना की खरंच या मुख्य प्राण्यांचे हाल मला पाहत नाही, कारण मला माहीत नाही त्यांचं आणि माझं नातं काय आहेत. ती लोक त्यांच्या प्राण्यांना असं पाण्यातून वर काढून बघत होते आणि रडत होते मोठमोठ्याने. मला हे कळत नाही की हा परमेश्वर नक्की त्रास कोणाला देतोय. आपल्या या धरतीवरती घाणेरडे वागणारे, नालायक वागणारे, त्रास देणारे फक्त मनुष्य प्राणी आहे. खरं तर वेदना यांना दिल्याच आहेत त्याने, पण या मुक्या प्राण्यांना का? आज त्या गरीब लोकांनी त्यांच्या जीवावर त्यांचे संसार चालले होते, त्यांचे एवढे हाल होत आहेत आणि आपलं सरकार कितीतरी ठिकाणी करोडो रुपये खर्च करून रोज दांडियांचे कार्यक्रम होतात, पण ह्या लोकांना, शेतकऱ्यांकडे पाहण्यासाठी लक्ष नाही. लोकांची घरे, संसार, अंगावर घालायला कपडे नाहीत, हे काय ह्या लोकांना दिसत नाही. आज शेतकऱ्यांच्या जीवावर आपण शहरात राहून जगतो. प्रत्येक गोष्टीला भाव देतात, शेतकऱ्यांच्या पिकाला कधीच भाव मिळत नाही. मग ह्या लोकांना हे समजत का नाही की आज आपल्या महाराष्ट्रातील नाही, भारतातल्या शेतकऱ्यांवरती अशी वेळ आलेली आहे की ते उपाशी झोपत आहेत, लोकांच्या तिथं जाऊन राहत आहेत. छोट्या मुलं, त्यांचे शाळेचे सगळे साहित्य पाण्यात वाहून गेलं, म्हणजे घरच वाहून गेलं आहे. ते रस्त्यावरती आले तरी आपल्या इथल्या सरकारला कळत नाही आहे. म्हणजे हे सरकार आहे नक्की कोणासाठी सरकार आहे? जर ह्या राजकारणी लोकांचा काळा पैसा जर बाहेर काढला ना, तर खरंच आपल्या महाराष्ट्रातले सगळे शेतकरी श्रीमंत होतील. पण सरकारने काय केलं आहे? मोठमोठे व्यापाऱ्यांना मोठं करत राहिलं आहे आणि शेतकरी गरीबच राहिला आहे. आज मला इतका त्रास होतो ना त्या लोकांकडं पाहून की नक्की म्हणजे की आता करायचं काय, किंवा हे लोक करतील काय. खरंच मला महाराष्ट्रातल्या खरंच आपल्या जनतेला एक विनंती करायची आहे की आपण खरं एकमेकांना साथ देणं आपल्या बांधवांना गरज आहे. कारण महाराष्ट्राच्या बाहेरून आलेले व्यापारी हे फक्त स्वतःपुरतं पाहतात, ते आपल्या महाराष्ट्राबद्दल पाहत नाही आहेत. म्हणजे आपल्या लोकांना अजूनही समजत नाही की आपल्या जमिनीने, आपले प्लॉट, आपले फ्लॅट आपण कोणाला द्यावेत, कोणाला सेल करावेत. आपल्या बांधवांना 2 रुपये कमी रुपयांनी द्या, पण आपल्यांना द्या, कारण मग ते आपले राहतील. काही दिवसांनी आपल्यालाच इथून काढून ठेवतील. एवढं लक्षात ठेवा, आज आपल्या बांधवांवरती इतकी वाईट वेळ आलेली आहे. म्हणजे प्रत्येक आपल्या ह्याच्यात जिल्ह्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती आहे. मराठवाडा, विदर्भ, म्हणजे सगळं वाहून गेले. ज्या ठिकाणी पाऊस पडणारही नाही अशा ठिकाणी ऐनवेळी पाऊस पडून लोकांचं इतकं नुकसान केले की प्रमाणाच्या बाहेर. तर कृपा करून आपल्या लोकांना साथ द्या, मदत करा, जेवढं होईल तेवढं मदत करा. कारण सरकार तर काय करणार नाही आपल्याला माहिती. कर्जमाफी तर दूर ठेवावं. तुम्ही एकराला 2-2 एकराला 3-3 हजार रुपये देतात, ते 3,000 रुपयाला वर्ष लागतं. तोपर्यंत शेतकऱ्यांनी काय करायचं? ह्या प्रत्येक नगरसेवकापासून ते पंतप्रधानापर्यंत जर काळा पैसा बाहेर काढला ना, तर खरंच भारतातला एकही शेतकरी गरीब राहणार नाही. कृपा करून खरंच आपल्या लेकरांना, कारण ती आपलीच लेकरं आहेत, अक्षरशः पाण्यात वाहून गेलेत लोक. एक बाळ तर खरंच मी काल न्यूजमध्ये पाहितलं की म्हणजे कोणी वाचवलं असेल माहीत नाही, पण घमेल्यात होतं, पाण्यात घमेल्यात. आज विचार करा आपल्याच लोकांवरती काय परिस्थिती आलेली आहे, काय करायचं त्या लेकरांनी. थांब बाळा, देते तुला, थांब. ए चला रे,
अहो जनावरं पण एकमेकांना मदत करतात व आवाज देऊन खायला देतात. आणि माणूस लाली 2 मिनटं थांब, बोलते ना मी लाली, थांब देते ना मी खायला. सर हे सर ग इकडे बघा, जमेल तेवढं आपल्या लोकांनी आपल्या लोकांसाठी मदत करा.